तो काही ठिकाणी जरा बंद पडलाय. हा मस्त काम, याला म्हणतात चांगलं काम, कारण त्यांना ठाऊक आहे एखाद्या वेळी जर का पाय पडला आणि काय रिव्ह्यू डिसिजन आला आयोजकांच्या वतीने सीमारेषेच्या बाहेर झेल पकडला तर 200 रुपयांचं कॅश प्राइज. चांगली स्कीम, चांगली गोष्ट आहे, खरोखर चांगली गोष्ट आहे. काल मी ज्यांची इंटरव्ह्यू घेतली अनंत शेठ पाटील, ज्यांच्या सौभाग्यवती पनवेल पंचायत समितीच्या आता नुकताच सदस्य झाल्यात, तर मॅचला सुरुवात करूया. त्या आयवा कॅच बद्दल चर्चा करू. खरं तर त्या आयवा कॅच आपण नाव ठेवलंय, प्रेक्षक कमाल कॅच असते, ती सीमारेषेच्या बाहेर घ्यायला पाहिजे. रेलिंगच्या आतमध्ये कॅच घेतली तर ते पैसे नसतील, 200 रुपये. धन्यवाद मनोज जाधव, सुरुवातीलाच ही पारितोषिकं तुम्ही लावलीत. हा यस, उत्तम सर. मॅचला सुरुवात. गणपती बाप्पा, हॅलो हॅलो, मंगलमूर्ती. पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाज रुपेश. सलामीची जोडी नसरापूर संघाची दिनेश आणि त्याच्या साथीला आहे. हो, पहिलाच वेगवान चेंडू, क्या बात आहे. राईज होत असताना मालेगाव आणि त्यांच्या विरोधात नसरापूर 4 षटकांचा सामना. 2 धावांची पेनल्टी घेऊन मात्र गोलंदाजी फिल्डिंग करतोय संघ मालेगाव, याच ग्रामपंचायतीमधील संघ आहे. थोडे ते उशिराने, परंतु त्यांना वेळ दिला होता त्या वेळेत आले ते. चांगला गोलंदाज आहे रुपेश, नॉट स्ट्रायकर एंडला आणि इथे डिरेक्ट हिट. मोठा धक्का नसरापूर संघाला. डायमंड डकचा शिकार ठरला आहे फलंदाज अरविंद. आयोजकांची फरमाईश आहे. मोठा धक्का, शून्यावरती पहिला फलंदाज बाद. नवीन बॅटर नसरापूर संघाचा ओमकार. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी आणि बॉलिंग टाकत असताना ग्रंट साऊंड, ज्याचा आवाज इथपर्यंत पोहोचतोय. हा कॉमेंटेटर बडबड्या असता तर आवाज आला नसता. जी फटाक्यांची आतिषबाजी झाली होती, ती आतिषबाजी अजूनही खेळपट्टीच्या बाजूला तो संपूर्ण कचरा आहे. एवढ्या मोठ्या जल्लोषात सुधाकर भाऊ घारे यांचं स्वागत झालं होतं या स्पर्धेमध्ये. लोअर फुलटॉस बॉल, पहिली धाव खरं तरी बॅटमधून आले नसरापूर संघासाठी. मालेगाव संघ थोडा उशिराने दाखल झाला, परंतु रुपेशने अक्षरशः धाबे धनाडून सोडलेत ते नसरापूर संघाचे. स्कोर झाला आहे 1 धावसंख्येचा श्री गणेशा. प्रचंड मेहनत आहे या संपूर्ण स्पर्धेसाठी आयोजक म्हणून या सर्वांची. जय सोमजाई माता क्रिकेट संघ जाधववाडी आणि चौधरवाडी. गती कमी केली, हलक्या हाताने चेंडू पुश करायचा होता. पुन्हा एकदा रुपेश डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न करत होता, परंतु नाही. 1 धाव इथे चोरले नसरापूर संघाने. रुपेशचं किती माफक षटक आहे पहा, उंचपुरा गोलंदाज आहे. तिकडे सेमीफायनलची देखील मॅच चालू आहे, न्यूझीलंड वर्सेस साऊथ आफ्रिका. साऊथ आफ्रिका किमान 170 किंवा 169. आणि हे छान दृश्य पहा या क्रीडा नगरीचं, खूप छान काम, विहंगम दृश्य. आणि जिथे आपण आहोत ते सह्याद्रीच्या कुशीत आहोत. संपन्न होत असणारी स्पर्धा जय सोमजाई माता क्रिकेट संघ जाधववाडी व चौधरवाडीचं हे क्रीडांगण किती छान सजावट आहे पहा. आणि तो समोरचा प्रवेशद्वार, याच प्रवेशद्वारावरती सुधाकर भाऊ घारे यांच्यावरती पुष्पवृष्टी करण्यात आली. लोअर फुलटॉस बॉल पुन्हा एकदा ऑन साईडला, मिडविकेटच्या दिशेने स्ट्रोक. फिल्डिंग आणि बॉलिंगमध्ये कमालीची कामगिरी केली ती रुपेश आणि त्याच्या साथीदाराने. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या झाली ती 1-3. 3 धावा धावफलकावरती नसरापूर संघाच्या. काय नजरा नाही पहा, सभोवताली ही झाडी आणि त्यामध्ये वसलेलं हे क्रीडांगण. क्रीडांगणाला काय नाव आहे?
नवीनच हे क्रीडांगण आहे, जबरदस्त. पण खरं तर या क्रीडांगणावरती आल्यानंतर येताना थोडी दमछाक होते, परंतु आल्यानंतर हायसं वाटतं, आनंद वाटतो. आणि आमचे ड्रोन कॅमेराचे ऑपरेटर, त्यांचे मनापासून आभार. एवढी छान दृश्य त्याने टिपली. कदाचित थोड्याच वेळात मला असं वाटतं लाईव्ह चालू आहे. क्या बात आहे. प्रेमात पडेल असा शूट. एखादा पक्षी हवेत उडतोय आणि त्याने टिपलेले एक क्षणचित्र आहेत. हे सर्व दृश्य पाहून आता आयोजकांना जरा खूप आनंद झाला असेल की आपण जे काही केलं, परिश्रम केले मागील 4-5 दिवसात, ते इथे कामी आलंय. त्याचा एक वेगळाच आनंद. अफलातून, दर्जेदार, शब्द कमी पडतील एवढं छान हे क्रीडांगण. सभोवताली असणारी झाडी. खरं तर सह्याद्रीच्या कुशीत आपण आहोत. जाधववाडी आणि चौधरवाडीच्या अगदी मधोमध असलेले क्रीडांगण आणि तिथे संपन्न होत असणारी स्पर्धा. चला, जास्त वेळ घेऊ नका, मॅच चालू ठेवा. जेव्हा तुमच्या समोर नवीन गोलंदाज येतात तेव्हा तुम्हाला थोडं टेन्शन असतं. ज्या संघासमवेत तुम्ही खेळता तेव्हा तुम्हाला तेवढी चिंता नसते. शुभम आला दुसऱ्या षटकात. सुंदर अशी खेळपट्टी. पंचांकडे जोरदार अपील आणि ते फलंदाज बाद. आणखी एक मोठा धक्का नसरापूर संघाला. यांना करून द्या मस्तपैकी, पाठवून द्या ऑपरेटर. खुश झाले सगळेजण. किती छान दृश्य आहे, निसर्गरम्य. म्हणजे जिथे दुनिया येते सेकंड होम घेण्यासाठी, त्याच्या कुशीत वसलेलं हे क्रीडांगण. सह्याद्रीच्या कुशीत, पश्चिम घाटाच्या पायथ्याशी असलेले क्रीडांगण. सुंदर आणि अतिशय सुबक, आणि ते देखील निसर्गाच्या सानिध्यात. स्टेप आउट झाला फलंदाज. फिरलाय बॉल. मागे क्षेत्ररक्षक आहे. बॅकअप पा किती चांगले आहे. विकी देशमुख 11 मालेगाव आणि त्यांच्या विरोधात नसरापूर. वादळ क्रिकेट संघ नसरापूर. वादळाची खरी गरज आहे आता नसरापूर संघाला. हा 2 आयटम आले इथे नवीन. कार्टून कव्हर्स मधून काढण्याचा प्रयत्न होता. फिल्डर आहे डीपला. फक्त एकच धाव. एकेरी धाव संख्या खोला टाकलेला बॉल. पहिल्या षटकात रुपेशने चांगली कामगिरी केली. आता गोलंदाजी करतोय तो मात्र शुभम. फेक झाले आणि इथे चान्स बनला असता परंतु नाही. 2 धावा सहजरीतीने मात्र इथे घेतल्यात. 1 शॉट आहे खेळपट्टीवरून. बापरे, खतरनाक टेन्शन. क्या बात आहे. कदाचित हा पहिला षटकार या स्पर्धेतील होऊ शकतो. फलंदाज विवेकच्या बॅटमधून. जय सोमजाई माता क्रिकेट संघ जाधववाडी व चौधरवाडी आयोजित या स्पर्धेतील पहिला षटकार, पहिला धमाका. चेंडू केव्हाही फुटला, हरवला, काही झालं, कोणी पळून नेला, नवीनच चेंडू दिला जाईल. कंपल्सरी. शेवटचा असू दे नाही तर पहिला असू दे.
2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावा झाल्यात त्या आता 1 बाद 12, 2 बाद 12 धावसंख्या दुसऱ्या षटकाच्या. हा KTC वाल्याचा व्ह्यू आहे बरोबर ना रे? मागचा अगोदरचा दाखव, फ्रंट व्ह्यू अगदी तुमच्या समोर. ही कमाल KTCची आहे. सबस्क्रायबर कमी आहेत परंतु टेक्निकली आणि कामाच्या बाबतीत एकदम स्ट्रॉंग आहेत. 2 ओव्हर धावसंख्या 12. पुढची मॅच रोहिदासजी जाधव यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते वैभव धुळे यांचा आपण सन्मान करावा. तेरा धावा व्हाईट बॉल ने सुरुवात केली गोलंदाज भूषणने. अखू टप्प्याचा चेंडू स्क्वेअर लेगला मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे वेगाने येतोय परंतु झेल इथे सुटलाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, नसरापूरला ठाऊक आहे आता धावायला लागेल. धावणं गरजेचं आहे, जर का धावा आल्या नाही तर टेन्शन वाढेल. खरं तर मला असं वाटतंय नसरापूर ग्रामपंचायतीमधील 2 संघ या स्पर्धेत खेळणार आहे. एक गणेगाव चिंचवली आणि दुसरा हा नसरापूर. लॉट्स मध्ये काही ऍडजस्टमेंट आहेत त्या आम्ही तुम्हाला पोहोचू, परंतु चौथ्या आणि 5व्या मॅच मध्ये आहेत त्या फिकीसाठी. ओके, तिसऱ्या पंचांची डिमांड केले. चेक करा, लाईव्हला चेक करू सर. ओके, लाईव्हला चेक करू. क्या बात है, नसरापूरचा धमाका. बॉल मिड विकेटला. धावा येत आहेत आता नसरापूर टीम साठी आणि या चौकाराने धावा झाल्यात. पुन्हा शॉर्ट पिच, लॉंग ऑन ला फटका, बॉल सीमारेषा पार, षटकार ओमकारच्या बॅटमधून. दे घुमाके. षटकाराने धावसंख्या 31-31. मागच्या 2 ओव्हरमध्ये धावा फार कमी होत्या परंतु या षटकाच्या सुरुवातीपासून भूषणच्या विरोधात आक्रमण केलंय ते ओमकारने. मोहितेंचा सुपुत्र कव्हरच्या दिशेने मारतोय परंतु थांबलाय. कदाचित दुसरी साडी प्रयत्न करायला पाहिजे होता. दुहेरी धाव, माफी असावी, एकच धाव. स्कोर 32-32. 32 धावा धावफलकावर. पहिला सामना चालू आहे. नेक्स्ट मॅच टॉस अडिया. पाली आणि जिते कॅप्टन टॉस अडिया. पुन्हा मिड विकेटला फटका. तिसऱ्या षटकाचा खेळ
समाप्त झाला आणि तिसऱ्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले 33 धावा धाव फलकावर. नसरापूर संघाला इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. कंपल्सरी आहे, लक्षात असू द्या. नसरापूर संघाला आणखी एक मोठा धक्का. नवीन फलंदाज मैदानात परेश. 33 धावा झाल्यात. 33 लास्ट ओव्हर. तशी धाव नाहीये. तशी धाव नाही आणि फलंदाज देखील आउट नाहीये. हा, तसा पाय लागला असेल बॅटरचा तर ते तपासलं जाईल. हिट विकेट आहे की ते तपासा. बेल्स पडले की नाही ते पण चेक करा. चेक करा जरा. तर बॅटर आउट आहे. हिट विकेट आहे. पाय लागला बॅटरचा. फटका खेचलाय कारण ओमकारला स्ट्राईक द्यायची आहे. कारण ज्या ओमकारने मोठे फटके खेचलेत. जयेश आलाय, शहाणपणाचं क्रिकेट खेळतोय. सिंगलने स्कोर झालाय 34-34. हे लक्षात असू द्या. मालेगाव संघाला 2 धावांची पॅनल्टी आहे. जेवढ्या धावा होतील त्यामध्ये 2 धावा ऍड केल्या जातील. सन्माननीय सुधाकर भाऊ घारे यांच्या शुभास्ते या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडला आणि त्यानंतर हा पहिला सामना इथे खेळताना ओमकारचा फटका डाऊन द ग्राउंड. सीमारेषा जवळ चांगली फिल्डिंग. 2 धावा इथे घेतल्यात ओमकारने. दुहेरी धावसंख्येने स्कोर जाईल 36 वरती 36. छत्तीस धावा. शेवटचा षटक नसरापूर संघासाठी.
क्या बात है, एकटा खेळलाय परंतु लॉंग ऑनला हा कॅच. फलंदाज बाद ओमकार मोहिते. कॅप्टन टॉस आयडिया पालियानी जिथे विलंब करू नका. सन्माननीय प्रभाकरजी मोहिते यांनी पुरस्कृत केलेल्या जर्सीज परिधान करून आज मात्र खेळतोय वादळ ग्रुप क्रिकेट संघ नसरापूर. सन्माननीय संतोषजी मोहिते साहेब देखील स्पर्धेचा आनंद घेत असतील. अनेक मान्यवर मंडळी आहेत. हा तशी धावच नाहीये कारण विकेट किपरच्या आता डिरेक्टली बॉल गेलाय. तर 4 ओव्हरचा खेळ समाप्त आणि धावा झाल्यात त्या 36. 37 36 + 2 38 39 धावांचा पाठलाग करायचे मालेगाव संघाला 4 ओव्हरमध्ये. 4 ओव्हर 39 करायचे विजयासाठी. चला सलामीची जोडी मालेगाव संघ आपण बाहेर चला आणि लवकरात लवकर सलामीची जोडी पाठवा. पालियानी जिते. कॅप्टन टॉससाठी लवकर या, विलंब करू नका. हा यांना घ्या ड्रोनवाले जरा. कोण आहेत? मिकी माऊस आणि डोरेमॉन. जय सोमजाई माता क्रिकेट संघ जाधववाडी व चौधरवाडी आयोजित भव्य नाईट क्रिकेटची स्पर्धा आणि आमचा हा भव्य रंगमंच याच व्यासपीठावरती बसून पाहुणे या क्रीडा स्पर्धेचा आनंद लुटतायत. निसर्गाच्या सानिध्यात असलेली ही क्रीडा नगरी. छान असं दृश्य टिपत असताना आमचा ड्रोन कॅमेरामन ऑपरेटर त्याचंही विशेष कौतुक करायला हवं. सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं हे क्रीडांगण आहे म्हणून सभोवताली या क्रीडांगणाच्या बाजूला तुम्हाला पाहायला मिळते की झाडी आहे. निसर्गरम्य असं हे दृश्य सभोवताली तुम्हाला पाहायला मिळते आणि त्याचबरोबरीने हा आमचा भव्य रंगमंच. याच व्यासपीठावरती एक भव्य सत्कार सोहळा मात्र संपन्न झाला. रायगड जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय सुधाकर भाऊ घारे ज्यांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला, त्यांचा भव्य सत्कार इथेच संपन्न झाला. आणि हीच ती क्रीडा नगरी आहे ज्या क्रीडा नगरीच्या बाबतीत आपण सातत्यानं चर्चा करतोय. कोणाला वाटलं देखील नव्हतं की इथे एवढी चांगली क्रीडा नगरी होईल आणि ते करून दाखवले सर्वच आयोजकांनी. जय सोमजाई माता जाधववाडी आणि त्याचबरोबरीने चौधरवाडी यांच्या वतीनं संपन्न होत असणारी स्पर्धा आणि या सर्वांना एकत्रित घेतलंय ते मनोजजी जाधव, रमेशजी मराडे आणि गणेशजी मसे यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न होत असणारी ही दर्जेदार क्रीडा स्पर्धा. तर 4 ओव्हर विजयासाठी धावा करायचे ते 39. और 39. माझे साथीदार कुठे आहेत समालोचक? संतोष शेंडे.
संतोष शेंडे यांना विनंती, कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधावा. मला असं वाटतं 1 तारखेला योगेश वाघ आहे. हा दिले वाटते मी तारीख त्याला, योगेश वाघला. खतरनाक चर्चेत माणूस आहे तो. अरे इंग्लंडचे फुटबॉलचे जे क्लब आहेत त्यांनी पण त्याचे हे टाकलेत, ऑडिओ टाकल्यात. म्हणजे इंटरनॅशनल झालाय तो. त्याला मी मागे म्हटलं होतं की कुठेतरी केस टाकतो डायरेक्ट की माझा आवाज तुम्ही वापरताय. अरे मागितल्याशिवाय काय होत नाही, दुनिया अशीच आहे. त्याने तसंच करायला पाहिजे होतं. तेव्हा लोकांना कळालं असतं की योगेश वाघ नक्की कोण आहे. त्याच्या एवढ्या ऑडिओ वापरल्यात, म्हणजे आता ऐकल्यानंतर बऱ्याच जणांना असा आश्चर्याचा धक्का बसेल, परंतु ते त्यांनी करायला पाहिजे. हा आपल्या भारताने वापरलं तर ठीक आहे, बाहेरचे वापरतायत, मग जरा आपला पण रुतबा दाखवला पाहिजे. साल्टी गेली तरी चालेल, परंतु रुतबा कमी नाही झाला पाहिजे. 4 ओव्हर 39 धावसंख्येची गरज. सलामीची जोडी मैदानात दाखल झाले. आय थिंक रुपेश आणि त्याच्या साथीला भूषण. रुपेशची हाईटच सांगते की तो मैदानात आलाय. हो, पगला चेंडू निर्धाव. क्या बात आहे, टीट फॉर टॅट, जशास तसं उत्तर. नसरापूर ग्रामपंचायतीमधील नसरापूर हे गाव. अगदी लवकर आले होते ते इथे 6:45 वाजताच, म्हणूनच 2 धावांची पेनल्टी देण्यात आली. त्यांच्या विरोधात खेळणाऱ्या संघाला जे उशिराने आले, अक्षयजी डामसे साहेबांचे ते आगमन झाले. सहर्ष आणि सहर्ष स्वागत अक्षयजी डामसे साहेब. समोरच्या दिशेने हा चेंडू, खरं तर भाऊ आले होते. मला वाटलं की कदाचित आपले नवनिर्वाचित विजयाची हॅट्रिक नोंदवणारे रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य सन्माननीय नारायणजी डामसे साहेब देखील उपस्थित होतील, परंतु त्यांचे छोटे चिरंजीव अक्षयजी डामसे यांचं इथे आगमन झाले. सहर्ष स्वागत. आणि मी विनंती करतो आहे महेश जाधव यांना की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करावा. सब ठीक आहे. पंचांकडे जोरदार अपील. इट्स आउट. मोठी विकेट. 3ऱ्या बॉलवरती विकेट घेतले. फलंदाज बाद भूषण. महेश जाधव यांच्या शुभ हस्ते अक्षयजी डामसे यांचा सन्मान मात्र इथे संपन्न होतोय. रायगड जिल्हा परिषदेचे विजयाची हॅट्रिक मारणारे सदस्य माजी सभापती नारायणजी डामसे यांचे सुपुत्र, छोटे सुपुत्र अक्षयजी डामसे यांचा सन्मान मात्र इथे संपन्न झालाय. पाली आणि जिथे आपण कुठे असाल तर लवकरात लवकर टॉस करण्यासाठी या. मॅच चालू ठेवा, जास्त उशीर करू नका. ड्रोन कॅमेरा मगासपासून वरती आहे. किती मिनिटं झाली? 15 की 14 मिनिटं. माझ्या माहितीनुसार 15 मिनिटाची बॅटरी असावी. विकी देशमुख यांना विनंती की आपण मंचावरती, आपलं देखील सहर्ष स्वागत. त्यांच्या नावाने संघ खेळतोय विकी देशमुख 11 मालेगाव. किती चांगला वेग आहे पहा पठ्ठ्याकडे, परंतु हा वाईट बॉल. आय थिंक उत्तम सर आहेत. उत्तम सरांचा जो नियम आहे मी नेहमी लक्षात ठेवेल. वॉर्निंग नाही, डायरेक्ट 1 धाव कट. काय हिंमत होईल बॅटरची खेळपट्टीवरून धावायची. 1 वरती 1. बॅट फिरवली वेगानं, टप्पा पडला, उसळी घेतली, आणखी एक चेंडू निर्धाव टाकलाय गोलंदाज तेजसने. तेजस देवघरे. वादळ ग्रुप नसरापूर. अख्खा गाव टीव्ही लावून बसला असेल आता. थोडे उशिराने आलेत. डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑफच्या दिशेने फटका. नानाच्या बॅटमधून पहिला चौकार. तिकडे प्रेक्षक वाट पाहतायत कधी षटकार येईल आणि आयोजकांनी जे 200 रुपयांचं कॅश प्राइस ठेवले ते आम्हाला मिळेल. चांगली संधी आहे. 4-5 कॅच पकडा, रात्र सोडवा. क्या बात है. बैठक शॉट. ज्ञानेश्वर उर्फ नाना मालेगावचा षटकार.
काल त्यांची प्रीमियर लीग होती. तर पाली संघ उपस्थित झालाय. यंदाच्या वर्षी हार्ड लक सतीशजी गायकर. पहिल्यांदा 9व्या वर्षात ना सुपर 8ला किंवा सुपर 6ला पुढे गेला नाही संघ. अभि देवघरे पार नाका तोंडात घास आलेला वाचला. प्रवीण कार्यक्रमच करायला घेतला होता प्रवीणने. 6 बॉल 28, आता 6 बॉल 19. चांगला प्लेअर आहे. पाली संघ आलाय. मी विनंती करतोय जिते संघाला. जिते नेरळचा आहे का? जिते नेरळचा आहे. हा नेरळ जिते. तर या थोडे दूरचे आहेत. ठीक आहे. अक्षय डामसे साहेब मनापासून आभार. बाबांना सांगा समीर सोमणे भेटला होता. 11 वरती 1. 3 ओव्हरमध्ये आता धावा करायचे ते 28. जास्त वेळ घेऊ नका. 4-4 ओव्हरच्या मॅचेस आहेत. लवकर आपल्याला संपवायचे आहेत. 12-10 संघ खेळत आहेत. एकच ॲडजस्टमेंट आहे. मला असं वाटते ती आता होऊ शकते की नाही, कारण अभिच्या टीममध्ये खेळणारा गणेगाव चिंचवलीचा प्लेअर येऊन जाईल आता. व्हाईट बॉलने सुरुवात केली गोलंदाज सोनूने. त्या षटकाराने गणितच बिघडवून टाकलं ओव्हरचं. नाना ऑन फायर. आणखी एक व्हाईट बॉल. धावसंख्या 13. 2 व्हाईट बॉल, त्यामुळे धावसंख्या 13 झाली. 39चा पाठलाग 2 फ्रेम मध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो केटीसीची टीम. जिते आणि पाली संघ टॉस करून घ्या आता. पाली संघ कॅप्टन या. रुपेशचा तडाखा लॉंग ऑफला वॉड कॅच. सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल पकडला क्षेत्ररक्षक विवेकने. कमालीचा झेल. फलंदाज बाद. चेक करा. ओके ओके चेक करा जरा. कॅच चेक करा. कॅच थोडा डाऊट वाटतं अंपायरला. तर टॉस येथे संपन्न होईल. रोहिदास जी जाधव यांना विनंती की आपण टॉस करा. वेअर इज संतोष शेंडे. बॅटर आउट आहे. फलंदाज बाद. आमचे समालोचक मित्र संतोष शेंडे यांना विनंती की आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. पाली आणि त्यांच्या विरोधात जिते पुढचा सामना होईल. 4 ओव्हरची मॅच आहे. रोहिदास जाधव साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. खरं तर रोहिदासजी जाधव साहेब यांचे मनापासून आभार. या क्रीडांगणाचे ते मालक आहेत. जिते संघाने टॉस जिंकलाय आणि फिल्डिंग त्याने घेतले. बॅटर जरा त्वरित पाठवा. मालेगाव टीम झटपट पटापट खेळा. 10 टीम खेळवायचे आहेत आपल्याला. ज्या टीमच्या सर्वाधिक धावा त्या तिसऱ्या फेरीमध्ये डायरेक्ट दाखल. 17 बॉल 26 करायचे आहेत. मालेगाव म्हणजे नेरळचा मालेगाव नाही. याच ग्रामपंचायतीमधील त्या डोंगराच्या पलीकडचा मालेगाव. त्यांना करायचे 17 बॉल मध्ये 26. क्या बात आहे. आता चांगला बॉल टाकलाय गोलंदाज सोनूने. मला असं वाटतं एकूण 10 संघ आदिवासी संघ एकूण किती खेळत आहेत? टोटल 30. स्विच मारलाय गणेशच्या बॅटमधून चौकार.
काय पाहिजे अंपायर? चेंडू पाहिजेत. चला चेंडू द्या त्वरित. दोन दोन बॉल चॉईस करून ठेवा ना, बरं पडेल. रमेशजी मराडे, गणेशजी मसे, त्याचबरोबर सोपानजी आसवले यांचं इथे आगमन होतं. ही सर्व आयोजक मंडळी भाऊंच्या स्वागतासाठी त्याने केलेली जे तयारी. आणि मी जसं म्हटलं भाऊंना की भाऊ पहा, एवढं जंगी स्वागत तुमचं कर्जत तालुक्यात कुठेही झालं नसेल. भाऊने तिकडून केला. हा बरोबर आहे समीर, कुठे ना कुठेतरी सभेमध्ये भाऊ नक्की उल्लेख करणार या गोष्टीचा, या तीळ मात्र सुद्धा शंका नाही. सोन्याची चैन 1,52,000 आजचा भाव आहे. म्हणजे ग्राउंड मधली सोन्याची चैन. हा शोध लावला सावरोलीवाल्यांनी पगला. वेगवान बॉल, गरज आहे या चेंडूंची नसरापूरला. 17 झाल्यात, 22 पाहिजेत. 14 चेंडू 22 धावांची गरज. चौदा चेंडू 22 धावांची गरज. फिल्डिंग मध्ये फेरबदल होत आहेत. विकेट किपर प्रयत्न करतोय सातत्याने. मागे आता प्लेअर ठेवलाय थर्डमॅनला. चला जास्त वेळ घेऊ नका, बॅट चालू ठेवा. 9 वाजून 28 मिनिटं झालीत. पहिलाच सामना इथे चालू आहे. अशा एकूण आपल्याला 8 मॅचेस इथून खेळवायचे आहेत. 8. आणि खेक निर्धाव चेंडू. दबाव आता वाढतोय, दबाव वाढतोय. बावीस धावा करायचे अद्यापही 13 चेंडूंमध्ये. खोलात टाकलेला बॉल ड्राईव्ह केला. एक्स्ट्रा कव्हर लागते रक्षक, परंतु नाही. एकच धाव. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या झाली ती 18 आणि आता 12 चेंडूंमध्ये विजयासाठी 21 करायचे. 12 बॉल 21 ची गरज. सन्माननीय आमचे समालोचक मित्र संतोषजी शेंडे यांचं इथे आगमन झालंय. त्यांना विनंती की आपण मंचावरती आपलं सहर्ष स्वागत. मी काय 4 तासाचा पाहुणा आहे, त्याच्यात पण मला तंबी मिळाली. 12 चेंडू आणि 21 धावांची गरज. जय सोमजाई माता क्रिकेट संघ जाधववाडी आणि चौधरवाडी यांच्या वतीने संपन्न होत असणारी स्पर्धा, ज्या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आदरणीय सुधाकर भाऊ घारे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. राजारामजी शेळके साहेब उपस्थित होते, बाजीरावजी दळवी साहेब उपस्थित होते, अरुणजी आरपुडे, हिंदोळाताई उपस्थित होत्या, नवीन सदस्य पंचायत समितीचे अक्षयजी तिटकारे, आदरणीय ऋषिकेशजी राणे साहेब, सर्व मंडळी उपस्थित होती कार्यक्रमाच्या निमित्ताने. 12 बॉल विजयासाठी दावा करायचे, त्या 21. कबरशा देशना फटका, फक्त एकच धाव. 11 चेंडू आणि आता 20 धावांची गरज. जे मागे गाड्या घेऊन येत आहेत त्यांना विनंती आहे, जरा सावकाश या. तुम्ही जो धुरळा उडवताय तो संपूर्ण क्रीडांगणात येतोय. तुम्हाला जी रेसिंग खेळायची ती बाहेर जाऊन खेळा. गाड्या येताना सावकाश आणा, खेळाडूंना त्रास होणार नाही याची दक्षता घ्या. 12 बॉल 20, 11 बॉल 20. बैठक शॉट मारण्याचा प्रयत्न, बॉल लॉंग ऑनला. तिसरं षटक टाकतोय गोलंदाज निष्कर्ष. 2 चेंडूंमध्ये 2 धावा आल्यात. 10 बॉल विजयासाठी आता करायचे 19. सामना चालू आहे विकी देशमुख 11 मालेगाव आणि त्यांच्या विरोधात वादळ ग्रुप क्रिकेट संघ, वादळ क्रिकेट संघ नसरापूर.
पहिला सामना अंडर फ्लडलाईट, निसर्गाच्या सानिध्यात, सह्याद्रीच्या कुशीत. पुन्हा कार्पेटच्या साहाय्याने एक्स्ट्रा कव्हरला चेंडू, विकेट किपरच्या दिशेने थ्रो. 3 चेंडूंमध्ये 3 आल्यात. सामना आता रंगात आलाय. चांगलं 21 धावा, 18ची गरज. 9 चेंडू 18. 9 चेंडू 18 धावांची गरज. शॉट फाईन लेगला मिस्टेक, परंतु बॅकअपला फिल्डर आहे. क्या बात आहे, कुठून कुठे पोहोचला. चुकीचा थ्रो, याला म्हणतात गोंधळणे. नॉन स्ट्रायकर एंडला सहज सोपा विकेट होता, तो विकेटही गेला आणि धावही आली. पंच आता दोन्ही एकसाथ एकत्रित येत आहेत, चर्चा करतील. रनआउट चेक करायचे सर. यस, द्या पटकन अंपायर रनआउट तिकडनं. काय डाऊट असेल तर द्या, टेक्नॉलॉजी आहे आपल्याकडे. तुम्ही तिकडून जाधववाडीमधून चौदरवाडीला पोहोचणार. क्लोज काउंटर. पाहूया निर्णय काय तो आता. दुसऱ्या धावेचा हा प्रयत्न होता. अंपायर तुम्हीच या जरा पटकन, कारण एकदम क्लोज डिसिजन आहे. आला तिसरा अंपायर पण आला. तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय. फलंदाज सुरक्षित आहे. तर या 2 धावा, क्लोज एन्काउंटर होता एकदम. दुहेरी धाव. स्कोर टोटल झालाय जरा जास्तच उशीर झाला मॅचला. 9:35 झाली. धावसंख्या झाली ती 23. 16 पाहिजेत. 8 चेंडूंमध्ये 16. 8 चेंडू 16 धावांची गरज. निष्कर्ष समोर फलंदाजी करतोय ज्ञानेश्वर उर्फ नाना. पहिला सामना रंगात आला या स्पर्धेचा. केटीसी लाईव्ह इव्हेंट या यूट्यूब चॅनलवरती स्पर्धा लाईव्ह चालू आहे. प्रेक्षक वर्ग जोडले गेले, त्यांचं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये.
वेगवान बॉल, भन्नाट वेग. नसरापूरचा निष्कर्ष टाकतोय ते निर्धाव चेंडू. 7 बॉल आता विजयासाठी 16. काय सामना रंगलाय पा. विकी देशमुख 11 मालेगाव. क्या बात आहे. 302 प्रेक्षक लाईव्ह पाहतायत. फुल टॉस ऑन साइडला वळवलाय. डीप मध्ये फिल्डर आहे मिड विकेटला. फक्त एकच धाव मिळेल आणि तिसऱ्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 39चा पाठलाग करत असताना धावा झाल्या त्या 24. 6 चेंडूंमध्ये आता धावा करायचे त्या 15. 6 बॉल 15 धावांची गरज. सोमजाई माता क्रिकेट संघ जाधववाडी व चौधरवाडी यांच्या वतीने आदरणीय सुधाकर भाऊ घारे यांचं जल्लोषात जंगी स्वागत झालं. आणि त्या गोष्टीचा दुजोराही सुधाकर भाऊ घारे यांनी दिला की आत्तापर्यंत दोन्ही तालुक्यात एवढ्या मोठ्या जल्लोषात जंगी स्वागत कुणी केलं नसेल. अगदी पुष्पवृष्टी पाहायला मिळाली. फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये सुधाकर भाऊ घारे यांचा मात्र इथे जोरदार स्वागत झालं. आणि त्यानंतर सुधाकर भाऊ घारे यांच्या शुभ हस्तेने या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा मात्र पार पडला. त्यांच्या समेत ऋषिकेशजी राणे या स्पर्धेचे आयोजक. चला 6 चेंडू आणि आता विजयासाठी धावा करायचे त्या 15. सागर गायकर यांना विनंती की आपण मंचावरती या. 6 बॉल 15 ची गरज. पहिला चेंडू वाईड. 6 बॉल 14. शेवटच्या षटकात बॉलिंग साठी आला ओमकार. ज्याने धावा खर्च केल्यात माफी ज्याने धावा जमा केल्यात त्याला त्या वाचवायचे. हा ओमकार आहे ज्याने चौकार षटकार मारले होते. 2 दुहेरी धावा घेतल्या होत्या. तोच बॉलिंग साठी आलाय. 6 चेंडू 14. कंपल्सरी चेसिंग. चला आता जो पंचांचा निर्णय असेल त्यावरती अंमलबजावणी करा. सन्माननीय सागरजी गायकर साहेबांचे ते आगमन झाले. सहर्ष आणि सहर्ष स्वागत. चला जो निर्णय आहे पंच तुमचा तुम्ही लवकर द्या आणि त्या निर्णयाचा पालन करावं हीच एक विनंती असेल. सागर गायकर आणि प्रतीक गायकर त्या गोष्टीला रिव्ह्यूज नाही. बिमर साठी रिव्ह्यू आहे. बिमर साठी बिमर कोणत्या गोष्टीला रिव्ह्यू घेतला. अंपायर्स रिव्ह्यू होता तो. अंपायर्स ते आता पंच डिस्कशन करतील बघा. पंच तुमचा निर्णय काय तो सांगा. आउट आहे.
जे काय निर्णय पंच देतील एक गोष्ट लक्षात असू द्या, साईड अँगल जेव्हा असतो, साईड अँगल तुम्हाला जरा क्लिअर करतो आणखी ज्यांच्या मनात आता शंका आहेत. साईड अँगलने तुम्ही वेस्ट साईडचाही नो बॉल रिव्ह्यू घेऊ शकता, तुम्ही रनआउट पण चेक करू शकता साईड अँगलने. म्हणून जे डोक्यात सर्वांच्या चालू आहे ते आता थोडं बाजूला ठेवा. चांगलं क्रिकेट खेळू, चांगलं, कोणाच्याही बाजूने नाही, ना नसरापूरच्या बाजूने ना मालेगावच्या बाजूने. लवकरात लवकर मॅच चालू करावी. 5 बॉल 14ची गरज. मॅच चालू करा. नसरापूर संघ बराच उशीर झाला आहे, 25 मिनिटांच्याही वरती जास्त उशीर झालेला आहे. 5 बॉल 14ची गरज. 5 चेंडू 14 धावा विजयासाठी. फुलटॉस बॉल बॉलरच्या हातात. निर्धाव चेंडू. आता 4 चेंडू विजयासाठी 14. कंपल्सरी चेसिंग म्हणजे 14 कराव्याच लागतील. एखाद चौकार आला मालेगावला तर मजा येईल या मॅच मध्ये. 4 बॉल 14ची गरज. चला 11चे 11 कॅप्टन बनू नका, फिल्डिंग सेट करून मॅच चालू करा. आयोजकांचा देखील एक लिमिट आहे, त्या पलीकडे जाऊ नका. 4 बॉल 14ची गरज. आणखी एक निर्धाव चेंडू. दबाव आता वाढत चाललाय मालेगाव संघावर. विके देशमुख 11 मालेगाव. 3 बॉल 14 करायचे. चौकार षटकारांची नितांत गरज आहे. या चेंडूवरती किमान 2 धावा घ्याव्याच लागतील, किमान 2. बाउंड्री सिक्सर पाहिजे मालेगावला. बॅटची कडा. विकेट कीपर धावतच चाललाय, नसरापूरला पोहोचेल. रनआउट. फलंदाज बाद. आता 2 चेंडू 14 धावा पाहिजेत. ही जेव्हा लाईन कॉमेंटेटर बोलतो तेव्हा कॅप्टनलाही ठाऊक असतं की एक्झॅक्टली काय काम आहे, तर ते लवकरात लवकर आपण आयोजकांशी संपर्क साधावा. 2 बॉल आणि 14 धावांची गरज. काय सामना रंगला होता पहा. जेव्हा बॅटिंग करत होता नानाने हा सामना फिरवला होता, कारण लवकरच भूषण बाद झाला, रुपेशही स्वास्थ्यात बाद झाला होता. परंतु त्याची विकेट गेल्यानंतर संपूर्ण दबाव ओमकारने टाकलाय. फटका लॉंगॉनच्या दिशेने. मिसफिल्ड, परंतु धाव घेतली नाही आणि आता सामना संपूर्णपणे झुकलाय. वादळ क्रिकेट संघ नसरापूरच्या बाजूने. 1 चेंडू 14ची गरज. जय सोमजाई माता क्रिकेट संघ जाधववाडी आणि चौधरवाडी यांच्या वतीने आयोजित पहिल्या मॅच मध्येच वादळ क्रिकेट संघ नसरापूर विजयी झालाय आणि या विजयाचा शिल्पकार आहे ओमकार